श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता दिवाळीचा सण हा जवळ आलेला आहे आणि आता मोजकेच दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये आता दिवाळी येऊन ठेपणार आहे आणि आपल्याला आपल्या घरासाठी आणि माता लक्ष्मीची साक्षात कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कसा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, आपल्या घरामध्ये जर थोड्या किंवा अनेक प्रकारच्या अडचणी असतील, त्यामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये अगदी पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामधनं पैसा बाहेर पडत असतो, तर दिवाळीचे हे जे दिवस असतात तर या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर पूर्ण वर्षभर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. आणि कोणाला वाटत नाही की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नसावी, प्रत्येकालाच वाटत असतं की माता लक्ष्मी माझ्यावरती अखंड कृपा करावी आणि माझ्या घरामध्ये अखंड वास माता लक्ष्मीने करावा, यासाठीच आपण पूर्ण आयुष्यभर प्रयत्न सुद्धा करत असतो. जर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि धनधान्य याची आपोआपच बरकत होत राहते. आणि एकंदरच तुम्ही पहा ना, जे काही सेवा करत नाहीत, उपाय करत नाही, तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये कधीच पैशाच्या अडचणी नसतात, त्यांच्या घरामध्ये सुख असतं, त्यांच्या घरामध्ये समाधान असतं. तर असं का असतं पहा, तर त्यांच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी त्यांच्या अवतीभोवती असतात आणि त्यामुळेच या गोष्टी त्यांच्यासोबत घडत असतात. त्यामुळेच जे काही सकारात्मक लहरी असतात, सकारात्मक वातावरण असतं, तर ते आपल्यासोबत सुद्धा असावं यासाठी आपल्याला दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. आता माता लक्ष्मी म्हणजेच काय, पैसा हा असा अजिबातच नाही बरं का. तर आपल्या घरामध्ये खूप सारा पैसा असतो पण सुख नसतं. तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याबरोबर व्हावी, आपल्यावरती व्हावी, तर कशा पद्धतीची, तर आपल्या घरामध्ये खूप सारं सुख पण असावं, समृद्धी पण असावी, शांती सुद्धा असायला हवी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा सुद्धा असायला हवा. आपलं जीवन व्यवस्थित सुरळीत चालत असेल तर एवढाच पैसा आपल्याकडे यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठीच दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू सुद्धा टाकायची आहे. कारण आपण आता जर हे उपाय केले नाही तर आपल्याला डायरेक्ट वर्षातून एकदाच दिवाळी येत असते, तर पुढच्या वर्षीच आपल्याला हे सर्व उपाय करायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे उपाय नक्की आवर्जून करायचे आहेत. तर आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला काय करायचं आहे. 2 दिवे घ्यायचे आहेत. 2 तुपाचे दिवे तुम्ही तयार करून घ्या. दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला 2 मातींची मिळून एक जोडवात या दिव्यांमध्ये टाकायची आहे. तुम्ही 2 मातींचे दिवे घेतले तरीही चालेल आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तुम्हाला वसुबारसाच्या दिवसापासून आपल्याला हे भाऊबीजेपर्यंत हे उपाय करायचे आहेत. लक्ष्मी पूजन जे आहे तर ते 12 तारखेला आहे, तर तेव्हापासनं म्हणजे वसुबारसापासनं तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. तर पहा, तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला 2 तुपाचे दिवे लावायचे आहेत. सर्वप्रथम वसुबारसाच्या दिवशी तुम्ही जे तुपाचे दिवे लावणार आहात तर हे तुपाचे दिवे लावल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आणि मग हे तुपाचे दिवे तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. आणि माता लक्ष्मीला आपल्या घरासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी तिला आवाहन करायचं आहे. आता या दिव्यांमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर पहा, दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला एक जो कमळगठ्ठ्याचा मणी असतो तर तो तुम्हाला दोन्ही दिव्यांमध्ये टाकायचा आहे. दिवे लावत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा जो आहे तर तो डायरेक्टली कधीच जमिनीवर ठेवायचा नसतो, नाहीतर मग ती जी सेवा आहे तर ती त्या जमिनीला किंवा त्या भूमीला अर्पण होत असते. त्यामुळे आपल्याला दिव्याला नेहमी आसन द्यायचं आहे. मग तुम्ही तांदळाचं आसन द्या किंवा तुम्ही फुलांचं आसन द्या किंवा मग तुम्ही एखादी प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही फुलं किंवा तांदूळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत.
तर त्या तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला एक एक कमळगठ्ठाचा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत आणि दिव्याला तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे. आता पहा, जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर मग तुम्ही काश्यप गोत्र सांगायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला आवाहन करायचं आहे. विष्णू भगवानांसोबतच माता लक्ष्मीला सुद्धा आवाहन तुम्हाला करायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 12 तारखेला म्हणजे 12 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर तुम्हाला लावायचे आहेत. वसुबारसापासून तुम्हाला 9 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला हे दिवे तुमच्या घराच्या बाहेर लावायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला तूपच टाकायचं आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचं अतिशय महत्त्व असतं. आता जर तुमच्याकडे तूप नसेल आणि तुमची परिस्थिती नसेल आणि तुम्ही तुपाचे दिवे लावू शकत नसाल तर मग थोडंसं तूप तुम्ही बाहेरून विकत आणा आणि नक्की तुम्ही हे तूप या दिव्यांसाठी वापरा. आणि जर तुमच्याकडे तूप असेल आणि तुम्ही तुपाचे दिवे लावू शकत असाल तर तूप घालण्यामध्ये तुम्ही अजिबात थोडी सुद्धा कंजूसी करू नका आणि तूप हे तुम्हाला या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. तूप असेल तर तुम्ही आवर्जून नक्की टाका, कारण तुम्ही पैसे खर्च करून तूप थोडंसं आणू शकाल तर ते तुम्ही नक्की आवर्जून आणा आणि हे तुपाचे दिवे तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या बाहेर 5 दिवसांमध्ये हे तुम्हाला अशा पद्धतीने लावायचे आहेत आणि हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. कमळगट्ट्याचे जे मणी आहे तर ते सुद्धा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या शॉपमध्ये मिळून जातील. कमळगट्ट्याचे जे मणी असतात तर ते 2 रुपयाला एक मणी आपल्याला मिळत असतो. तर तुम्हाला असे 10 रुपयाचे मणी आणून ठेवा. तर तुम्हाला असे मणी घेऊन यायचे आहेत आणि ते मणी तुम्हाला या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत. तर हे मणी जे आहे तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या उपायांसाठी लागत असतात. कमळगट्ट्याचे मणी आपल्याला नेहमी आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला नक्की आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.